नाशिकचं पहिलं हॉटेल जिथे आपल्याला उकडीचे मोदक भेटतात आणि सोबतच त्यावरती मस्त गावरान तूपचा झटका एक नंबर, शेपू, मटकी, सोयाबीन, कढी अशा ओल्या भाज्या। नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? घेऊन तुमच्या सगळ्यांचा लाडका आवडता युट्यूब चॅनल देवास फूड्स अँड ट्रॅव्हल। तर मित्रांनो, आज आपण व्हेज थाळी खायला आलोय। तर आज आपण आलेलो हॉटेल प्रसादालय। मित्रांनो, या हॉटेलचं खास म्हणजे इथली जी थाळी आपल्याला सात्विक जेवणाची थाळी भेटणार आहे आणि विशेष म्हणजे हॉटेलमध्ये आल्यानंतर आपल्याला एक वेगळाच वाईब येतो। सगळ्यात आधी इथं आल्यानंतर आपल्याला गजानन महाराजांची मूर्ती हॉटेलमध्ये फ्रेम वगैरे बघू शकता। ही जी थीम दिली आहे हॉटेलला, ही पूर्ण शेगावची जी थीम आहे। तर नाशिककर आपल्याला हॉटेल प्रसादालयमध्ये दोन पद्धतीने जेवणाला बसायला ऑप्शन आहे। तर इथे आपण टेबलवर पण बसू शकतो, तुम्ही बघू शकता इथे टेबल वगैरे ठेवलेला आहे। त्यानंतर आपल्याला भारतीय बैठकीनुसार पण जेवणासाठी बसता येईल, तुम्ही इकडे बघू शकता। मस्त आपल्याला पीठ वगैरे दिलेलं आहे। आणि तर मित्रांनो, तुम्ही इथे हॉटेलला बघू शकता गजानन महाराजांचे जे आयुष्यातले काही क्षण आहेत त्यांनी इथे फोटोमध्ये कॅप्चर केले। तर मित्रांनो, हॉटेल प्रसादालयाचा ऍड्रेस सांगतो तुम्हाला एक्झॅक्ट। हा बॉम्बे नाक्याचा रोड आहे, इथे शताब्दी हॉस्पिटल आहे। शताब्दी हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट समोर श्री साई फ्रुट्स म्हणून हे शॉप आहे। या शॉपचा हा जो रोड जातोय इथून लगेचच आपल्याला श्री प्रसादालय हॉटेल भेटेल। तर नाशिककर आपल्याला प्रसादालय या हॉटेलमध्ये दोन थाळ्या भेटतात, एक रेग्युलर थाळी आणि एक पुरणपोळी थाळी। रेग्युलर थाळी आपल्याला 270 मध्ये भेटते आणि त्यानंतर पुरणपोळीची जी थाळी आहे ती 350 रुपयात भेटते। दोन्ही पण थाळ्या तुम्हाला पूर्ण डिटेल तुम्हाला माहिती देणार आहे। तर आता सगळ्यात आधी आपण पुरणपोळीची जी थाळी आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण जी रेग्युलर थाळी आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया। फक्त 270 रुपयाला रेग्युलर थाळी आहे। रेग्युलर थाळीमध्ये आपल्याला 19 फूड आयटम्स आहेत। तर सगळ्यात आधी आपण जेव्हा इथे येतो तर आपल्याला छास दिले जाते। तर मित्रांनो, आपण प्रसादा हॉटेलचे रेग्युलर थाळी आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर आपल्याला प्रसादाची रेग्युलर थाळी 270 रुपयामध्ये आहे। त्यामध्ये आपल्याला 19+ फूड आयटम्स आहेत। तर 19 फूड आयटम्स कोणते आहेत ते तुम्हाला दाखवतो। सगळ्यात आधी आपल्याला इथे 4 प्रकारच्या भाज्या भेटतात, सुक्या आणि ओल्या भाज्या। त्यामध्ये आपल्याला सोयाबीन, मटकीची भाजी, शेपूची भाजी, वरण दिलेलं आहे, पिठलं दिलेलं आहे, कढी दिलेली आहे। स्वीट आयटम मध्ये आपल्याला इथे 3 प्रकार दिले आहेत, शेवयाची खीर, उकडीचा मोदक, त्यानंतर श्रीखंड दिले आहे। त्यानंतर आपल्याला चटणीमध्ये 2 प्रकार दिलेले आहे, एक पापड्याची चटणी आहे, त्यानंतर ठेचा दिलेला आहे, ते भजे दिलेले आहे, पुरी, रोटीमध्ये पण आपल्याला 2 प्रकार दिलेला आहे, भाकर दिलेला आहे। त्यानंतर आपल्याला रेग्युलर गव्हाची चपाती दिलेली आहे। पिठलं ट्राय करूया, कारण माझं पिठलं खूप फेवरेट आहे। चपाती सोबत आपण पिठलं ट्राय करणार आहोत। पिठल्याची चव खरंच खूप छान आहे, मस्त। आता आपण मटकीची भाजी ट्राय करून बघणार आहोत। तर चपाती सोबत आपण मटकी ट्राय करू। मटकी पण खूप छान आहे, मस्त टेस्ट आहे। आता भाकरी सोबत आपण आहे ना शेपू ट्राय करणार आहोत। शेपूची टेस्ट पण खरंच खूप छान आहे, मस्त आहे। पापडची चटणी ट्राय करू। पापड तर खरंच खूप फेवरेट आहे, माझ्यापेक्षा जास्त आपल्या वैदीला पापड खूप आवडतो। कसं आहे पापड? टेस्ट छान आहे ना? पुरी सोबत आहे ना आपण शेपूची भाजी ट्राय करूया, एक युनिक कॉम्बिनेशन आहे, मस्त टेस्ट। शेपूची भाजी आणि पुरीचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान आहे। आता आपण जे स्वीट आयटम आहे ते स्वीट आयटम ट्राय करून बघणार आहोत। स्वीट आयटम मध्ये आता हे जे श्रीखंड आहे ते श्रीखंड ट्राय करू। सगळ्यात आधी श्रीखंड पण खूप छान आहे, रेग्युलर श्रीखंड आहे, मस्त, त्याचा फ्लेवर पण खूप छान आहे। आता आपण शेवयाची खीर, तुम्ही बघू शकता खीर खूप छान आहे, मस्त तूप वगैरे टाकून दिलेले आहे, तूप, बदाम, त्यानंतर ड्राय फ्रुट्स टाकलेले आहे, खूप छान आहे। टेस्ट करूया। खीरची टेस्ट पण खूप छान आहे, मस्त आहे, जास्त गोडही नाही, एकदम लिमिटेड आहे। त्यानंतर आपला स्वीट आयटम मध्ये शेवटचा उकडीचे मोदक। उकडीचे मोदक म्हटले का मला सगळ्यात आधी गणपती सीझन आठवतो। गणपतीमध्ये मी खूप जास्त मोदक खातो, पण उकडीचे मोदक तर माझे फेवरेट आहे। आता ट्राय करून बघूया। तुम्ही बघू शकता उकडीचा मोदक कसा आहे। उकडीच्या मोदकला मस्त आपण तूप वगैरे टाकून दिलेलं आहे आपल्याला। आता ट्राय करून बघूया।
छान टेस्ट आहे, एकदम अप्रतिम, मन तृप्त झालं खरंच. तर आपण आता भजी ट्राय करून बघणार आहोत. बटाटा भजी दिलेली आहे, माझी जास्त करून कांद्याची फेवरेट भजी आहे, पण आता बटाट्याची पण ट्राय करून बघूया. तर मित्रांनो आपण आता दाल खिचडी ट्राय करून बघूया. राईस मध्ये आपल्याला 2 मेनू आहे, एक प्लेन राईस आणि दुसरा दाल खिचडा. दाल खिचडा कधी घरी खात नाही मी. मस्त आहे, अप्रतिम टेस्ट आहे. तर मित्रांनो मला रेग्युलर थाळी खरंच खूप आवडली, एकदम मस्त आहे. तर मित्रांनो यांची जी स्पेशल पुरणपोळी आहे ती आपण ट्राय करून बघणार आहोत. या थाळीमध्ये आणि त्या थाळीमध्ये फक्त 3 फूड आयटमचा डिफरन्स आहे. पुरणपोळी थाळीमध्ये 3 आयटम एक्स्ट्रा ऍड केलेले आहे. आपल्याला पुरणपोळी ऍड केलेली आहे कारण थाळीचं नावच पुरणपोळी थाळी आहे. स्वीट मिल्क दिलेला आहे, कटाची आमटी दिलेला आहे. तर आपण आता हे सगळं ट्राय करून बघणार आहोत. म्हणजे रेग्युलर थाळीमध्ये जे ट्राय केलं ते त्याच्या व्यतिरिक्त इकडं आपण ट्राय करून बघूया. दुधासोबत पुरणपोळी ट्राय करूया मस्त. पुरणपोळी तर मला खूप आवडते, पण आज खूप दिवसानंतर पुरणपोळी ट्राय करतोय. छान आहे टेस्ट पुरणपोळीची पण. तुम्हाला 100% आवडणार. पुरणपोळी थाळी खरंच खूप छान आहे. तर मित्रांनो आपण आता कटाची आमटी भातासोबत ट्राय करून बघणार आहोत. कटाची आमटी तर खरंच खूप छान. तर नाशिककर तुम्ही नक्की व्हिजिट करा प्रसादलय हॉटेल. यांची रेग्युलर थाळी आणि पुरणपोळी थाळी दोघं पण खूप छान आहे, खूप अप्रतिम आहे. मला खरंच खूप मनापासून आवडलेलं आहे. आवडली की नाही? कशी काय? छान आहे ना? तर मित्रांनो तुम्हालाही प्युअर व्हेज खायचं असेल तर नक्की हॉटेल प्रसादालय इथे भेट द्या. खूप छान आहे. दोन्ही पण थाळ्या मला खरंच खूप आवडल्या. तर आपली व्हिडिओ आवडली असेल जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण स्वतःची काळजी घ्या.